हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आता वाजलेले हे संध्याकाळचे 6:15 वाजले असतील आणि मला आता टाकायचं आहे भरलेलं वांगं करायचं आहे, मसाला मसाला वांगं करायचं आहे. आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते, हा ड्रेस मी मिशोवरून घेतलेला आहे. खूप छान आहे, रेग्युलर यूजसाठी आणि बाहेर जाताना सुद्धा खूप सुंदर आहे. कलर पण खूप छान आहे. मेन म्हणजे ना याचा कपडा खूप छान आहे. तर हा ड्रेस मला बसलेला आहे 324 रुपयाला हा एक. आणि ह्याच्यामधून वाईन कलर आहे, मरून कलर. तर तो एक, तर दोन्ही ड्रेस मला 324 रुपयेमध्ये बसले. तर खूप छान आहे डेलीवेअरसाठी. माझं म्हणजे खरं पहिल्यांदा मी ह्याची प्राईस बघितली ना तर मला विपडा असं एकदम घट्ट आहे. तर असो, तर आता देवपूजा वगैरे पण करायची आहे, बाकीची कामं करायची आहेत. तर चला बघा, आमच्यात एक वस्तू सापडत नाही म्हणून किती सामान पोराने उचललेलं आहे. त्यांचं एकच काहीतरी सापडत नव्हतं. म्हणजे काहीतर शाळेत म्हणजे थोडंसं सरांनी काहीतर त्याला माहिती आणायला सांगितली होती आणि त्याच्या फाईलमध्ये होती. तर त्यांना सगळं शोकेस हुसकून टाकले. आता हे गेलं की मला हेच काम करावं लागणार आहे असं वाटतंय. तर आता पोरं वगैरे शाळेत गेली की मग ती जी काही त्यांनी पसारा केलाय तर ती साफसफाई करू. तर काय बोलून फायदा नसतोय पोरांना, कारण कसं आहे, तोंड वाजवण्यापेक्षा हात चालवलेलं चांगलं. त्यामुळे आता लागते कामाला. सगळ्यांचं तेच आहे, माझंच नाही, सगळ्यांच्या घरात तेच आहे. तर असो, कोणत्याही गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, त्यातनं कधी का कामाला लागायचं. ते पोरांच्या गोष्टीकडे लक्ष देत बसलं ना तर मग आपलं डोकं पूर्ण असं येडं करून टाकतात पोरं. तर आता असो, तर आता मला बनवायचं आहे मसाली वांग. तर मसाला वांग्यासाठी शेंगदाण्याचा कूट, धना पावडर, घरचं काळं तिखट टाकलेलं आहे. त्याच्यानंतर पॅनमध्ये टाकलेलं आहे लसूण ठेचलेला, कांदा, भरपूर असा कांदा टाकून घेतलेला आहे. लांब लांब कांदा कधीही टाकते मी. आणि त्याच्यानंतर मस्त असा कांदा लालसर कलर येस्तोवर तळून घेतलेला आहे. आणि इकडं तोपर्यंत मी मसाला तयार करत आहे. तर मसाल्यामध्ये ना थोडीशी हळद, थोडीशी कोथिंबीर, परत ठेचलेला थोडासा लसूण, हळद, परत ती काय म्हणतात आपलं धना पावडर, हे सगळं मसाले मिक्स करून घेतलेले आहेत. आणि व्यवस्थित मिक्स झाले, थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स झाले की काय करायचं, ह्यात व्यवस्थित असं भरून घ्यायचं. आणि थोडंसं घट्ट सरस ठेवते मी, व्यवस्थित बसते म्हणून. थोडं पातळ झालं ना तर वांग्यामधून ना मसाला बाहेर येतोय. तर व्यवस्थित असं भरून घेतलेलं आहे. आणि हे वांग जे आहे ना आता टिफिनसाठी आणि जेवणामध्ये पण होईल म्हणून थोडंसं जास्त बनवून घेतलेलं आहे. तर आता कांदा असा लालसर मस्त सोनेरी कलर आला कांद्याला की त्याच्यात टाकलेला आहे टोमॅटो. तर टोमॅटो थोडंसं असं विरगळल्यासारखं झालं की मग जो काही मसाला तयार केलेला आहे ना तो मसाला मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर काही काही जण ग्रेव्ही पण करून टाकतात, पण आमच्यात ना ग्रेव्हीपेक्षा हा मसाला आवडतोय म्हणून आम्ही हे अशा प्रकारे मी बनवते. तुम्ही पण कधी तर बनवून बघा, मला सांगा. ग्रेव्हीपेक्षा ना ही जी टेस्ट आहे ना थोडी वेगळी असते, छान लागते एकदम. ग्रेव्हीचं कसं असते, जे काही आपण भाज्या टाकतो ना त्याचं थोडंसं म्हणजे आता कोणतीही भाजी असू दे त्यात पाण्याचं प्रमाण असते, ते थोडंसं असं भाजीमध्ये एवढा मसाला लागत नाही, असं पातळ होतंय. ग्रेव्ही एकदम ही होत नाही अशी, त्याच्यामुळं थोडंसं असं मला बनवायला आवडते. तर हे सगळे वांगे आहेत ना त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि मस्त असं तेलामध्ये तळून घ्यायचे सुरुवातीला. पाणी थोडंसुद्धा ओतायचं नाही. आणि तेलामध्ये तळून माझे झालेत, मग थोडंसं मी पाण्याचा शिंतडा दिलेला आहे. आणि पाणी 1 कपभर पाणी ओतलेलं आहे. मग ते पूर्ण असं शिजवतो ना, पूर्ण पाणी आटून जातंय. तर मग टिफिनसाठी तर वांगं वगैरे रेडी झालं आणि पोरांना म्हणलं आता जेवायला बसा. तर पूर्वाला पहिल्यांदा वाढून घेतलं, कारण तिचं खूप असते. तिचं कसं आहे माहिती आहे का, टोस्ट खाल्लेत मी असं असते. तर तुमच्या पण घरात आहे का असं? कसं माहिती का, सकाळी एकतर उशिरा उठायचं आणि नंतर न म्हणायचं नाश्ता करायचा नाही, आणि नाश्ता नाही करायचा, टोस्ट वगैरे बिस्किट खायचं म्हणायचं. नंतर मी नाश्ता केलाय, मला नको आता जेवायला, हीच असं असते. तर ऋतूचं तसं नाही. ऋतूने एखाद्या वेळेस नाश्ता केला ना तरी पण तो थोडं एक अर्धी चपाती का होणं खाऊन जातोय. तर मी काय केलं आता आयडिया, नाश्ताच करायचा बंद करून टाकलाय. म्हणजे काय टेन्शनच नाही. नाश्ताच नाही तर मग काय टेन्शनच नाही. काय डायरेक्ट जेवायला वाढायचं, चहा आणि टोस्ट द्यायचं, नाश्ता बिलकुल बनवायचा नाही. नाश्त्याचा टायमिंग शनिवार रविवार, आधीमध्ये नाश्ता बनवायचा नाही. कारण कसं आहे, हे पण सकाळी ड्युटीवर जातात ना, तर मग घरात कोण असते, कुणीच नसते. मग त्यावेळेस नाश्त्याचा जो नाश्ता बनवला आहे तो तसंच राहतोय. आता समजा आपण इडली वगैरे बनवली तर ते दिवसभर खावं लागतं, कारण एवढं आपण त्याचं सगळं तयार करतो. मग तो दिवसभर तर खावं लागतं नाही, 2 टाईम. हे काय करते, नाश्त्यापुरतं एकदम 1 टाईम खाणार आणि कामावर निघून जाणार. ते परवडत नाही आपल्याला. म्हणून हो का, इकडं काय चाललंय तर हे बघा. हा प्रकार तुम्हाला कुठंच भेटणार नाही, हे फक्त आमच्याच घरात आहे. तरी ही काय चाललंय माहिती का,
एकामेकांवरचा राग काढायचा चालला. भाऊ बहीण आहेत नाही दोघं आमची पोरं, तर एकामेकाचा राग आला नाही असं करतात. कारण कसं आहे, मी काय ह्यांना बोलून काय तर फटके बिटे बसतील म्हणून ना एकामेकाचा राग हळूच काहीतरी एकामेकाला बोलते. तर ही त्यांचं चालू असते काहीतरी टिंगल उडवायची एकामेकाची. तर पूर्वाचं कसं असते, शाळेला जातं तिचं तसंच आहे, तिचं स्वभाव तसं आहे थोडक्यात. तिचं कसं असते, ती कायम असं रिलॅक्स असते, टेन्शन काय नसते तिचं. आणि ऋतूचं कसं असते थोडा असं सिरियस, जास्त बोलायचं नाही काय नाही. ही नाही आपलं सारखं तोंड चालू इकडं तिकडं खेळायचं. आता असं लहानपण म्हणल्यावर हे सगळं चालायचंच. तर आता इथं हिचं सगळं झालेलं आहे, शाळेची तयारी चाललेली आहे. आता हे एकदाचं गेले, पण आता ह्यांना बघा इथं शोधायचं आहे ह्याला शाळेचं काय तर सर्टिफिकेट ह्याचं. तर हा आता मला विचारतो कुठं ठेवलंय. तर मी ह्यांना सांगितले पहिलंच आपल्या आपल्या फाईल्स बनवलेल्या आहे त्याच्यामध्ये ठेवून द्या. पण ऐकतील ती पोरं कसली, ऐकत नाहीत ती. तर आता हो का सगळं साड्या सकट माझ्या घडी घातलेलं असं बुचकून बाहेर काढले सगळं ती. तर आता हे बघा ही कुठं चालली, ही वर चढून उड्या मारायला लागले तिथं बघायला वरती. तर असो आता पोरं शाळेत गेलेली आहेत. तर आता यांच्या टिफिनसाठी बनवायची आहे थोडीशी भाजी. तर थोडीशी भाजी बनवायची आहे. तर गवारीची भाजी बनवा म्हणलं, एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि आपली सिंपल अशी गवारीची टिफिनपुरतीच भाजी बनवायची आहे. मग त्याला थोडंसं कांदा लसूण असं पेस्ट करण्यापेक्षा म्हणलं असं छान लागते, मग थोडंसं तळून घेतलेलं आहे. सोनेरी कलर आला की याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं. कधीही कांदा चांगला व्यवस्थित तळला ना तर भाजीला टेस्ट छान अशी येते. मग टोमॅटो पण थोडंसं तळून घेतलं. आणि आता त्याच्यानंतर टाकायचे बेसिक मसाले. तर बेसिक मसाल्यामध्ये काळं तिखट, धना पावडर हे सगळं आता टाकून घेतलेलं आहे. आणि याला थोडंसं चांगलं तळून घेतलं ना तर भाजीला टेस्ट छान येते. चांगलं असं तिखट तळून घेणार आहे आता. तोपर्यंत इकडे एका साईडला ठेवलेली आहे बघा गवारी. तर गवारी आहे ना ती पूर्ण अशी भाजून घेतलेली आहे मी अगोदरच. तर छान लागते भाजून घेतल्यानंतर. आणि अशी आता इथं सगळी टिफिनची पण तयारी झालेली आहे. एकीकडे साईडला चपात्या वगैरे बनवून ठेवलेल्या आहेत. आणि आता टिफिन वगैरे देते आणि पोराने जो काय पसारा काढलाय ना तो सगळा आवरून घेते. आणि कसं आहे आता जास्त भाजी बनवून काय फायदा नव्हता, कारण सकाळी एक भाजी बनवली ती आणि आता हे म्हणलं की सगळं शिल्लक पडते आणि ते टाकून पण देऊ वाटत नाही परत. आणि उगं नासा दिवसा अन्ना पाण्याची करू नये, तेवढंच लागेल तेवढंच करावं असं माझं असतं. त्यामुळे थोडं थोडं बनवत असते मी. 4 भाज्या असू द्या पण एकदम थोड्या थोड्या अशा बनवायच्या. कसं म्हणजे टेन्शन राहत नाही, ज्याची त्याची आवड पण राहते. काय किती वेळ लागणार आहे. तर असो आता इथंच व्हिडिओचा एंड करते आणि उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.